आता संदीप मोहिते पाटील आहेत आमचे, ज्यांनी म्हणजे 18 कोटीचा सिनेमा केला, धर्मरक्षक, संभाजी महाराज. संदीप दादांचं मी खरंच बघितलंय, म्हणजे मी त्यांच्या माघारी बोलतो खूप लोकांना की कल्पनेतला निर्माता नावाचा जर निबंध आला तर मी संदीप दादा तुमच्यावर लिहिल. कारण तो माणूस ना पहिल्या दिवशीपासून, नाही डॉक्टर हा सीन असा कशाला, मग तो इतिहासाचं ते आपण तसं केलं, अभ्यास करा जसं निर्मात्यांनी अभ्यास केला पाहिजे, हे माझं पहिलं म्हणणं आहे. मग निर्माते करीत नाहीत अभ्यास, लेखक लोक चेंज व्हायला तयार नाहीत, काळानुरूप स्पीड घ्यायला तयार नाहीत, बरोबर, हाय त्याच कथेमध्ये गुरफटून पडलात. आता तो जमाना गेला हो. अहो त्यावेळेस सोनं 2,500 तोळा होतं, आता 1.5 लाख तोळा झालंय. बरोबर, जमाना बदललाय. आता 1 मिनिटामध्ये स्क्रोल करायला लागले, त्याच्यामुळं कंटेंट आहे तुमचा खूप कमी. चलचित्र माध्यमामध्ये काम करतात, स्थिर चित्रामध्ये करत नाही. सिनेमाला चलचित्र म्हणतो आपण, ते झपझप गेलं पाहिजे. वर्ल्ड सिनेमा किती स्पीडली आहे, तुम्ही लबला बोलू नका, त्या घटना स्पीडली दाखवा, सिनेमाला उंची दाखवा. निर्मात्याला मला सांग नाही, हॉरर करायचं तर 10 हॉरर सिनेमे बघा ना, OTTवर बघा. अरे ह्यांनी काय केलंय, मग आपण काय करायचं. मी आता कोल्हापूरला सिनेमा दिला हॉरर, संदीप खोटणे सांगत, त्याच्यात 8 महिन्याचं बाळ सिरियल किलर आहे. साऊथवाल्यांनी VFX केले, ते म्हणले यार ही कन्सेप्ट काय आहे. तर मग त्यांना मी सांगितलं की एक बेबीला जन्माला यायचं होतं आणि तिला तुम्ही अबॉर्ट करून मारून टाकले, ती बेबी प्रत्येकाच्या हे करायला लागली. युनिक कल्पना करा ना तुम्ही, वेगळे पण करा, तुमचे सिनेमे चालणार. निर्माता तिथं, त्याच्यानंतर दिग्दर्शक किती टक्के, आता माझा तर सगळ्या दिग्दर्शकासोबत पालाय, तो किती टक्के दिग्दर्शक, हे बघा 70% दिग्दर्शक आहेत. मी कोणाचे नावं घेत नाही, ते पॅरासाइट दिग्दर्शक असतात. कुणीतरी एक असोसिएट डिरेक्टर घेतात, त्याच्या खांद्यावरती जू टाकतात, त्याला चकारी धरून चालायला लावतात, आणि हे नुसतं ऍक्शन कटीत. मी तर नाव नाही घेत, एका दिग्दर्शकाचा सिनेमा चालू होता आणि ते झोपलं होतं, तर एका अभिनेत्याने इतका छान सीन झाला, त्याच्या हातात तांब्या होता, तिने तांब्याच फेकून आणला होता, शपथ सांगतो. मग असे पॅरासाइट डिरेक्टर असतील तर तुम्ही त्यांची काय अपेक्षा करणार. मग त्यांनी अर्धज्ञानी नव्हतं, पूर्ण ज्ञानी होणं. बघा ना जागतिक सिनेमा कुठं चाललाय. रोज अहो हे फोन आपला रोज त्याला 15 दिवसाला अपडेट म्हणून सांगतो. मग फोन जर हे तंत्र अपडेट म्हणून सांगतो, तर तुम्ही तुमच्यात अपडेट झालं पाहिजे ना राव, अपडेट व्हा ना. तिथं तो गोंधळ आहे. आणि बाकी मी तंत्रज्ञ होतो, आता तू म्हणशील मी त्यांच्यावर बोलतो, मी माझ्यावर बोललोय. तंत्रज्ञ सुद्धा त्याला काम म्हणून बघायला लागले तरी, त्याला कला म्हणून बघा ना. तुम्ही जर काम म्हणून बघत असताल की माझं रोजंदारी 15 दिवसाच काम मिळालं, असं नका बघू ना. तुम्ही पैसे म्हणजे इतकंच बजेट आहे, मी एवढंच देणार, काय फरक पडला. 100 रुपये त्याच्याकडे आहेत आणि तुमची क्वालिटी 1000 रुपये द्यायची, तर तुम्ही त्यात स्किल वापरा ना. कल्पना करायला पैसे लागतात का संदीप, मग कल्पना दरिद्री का व्हायचं आपण. प्रत्येक ठिकाणी निर्मात्याला पैसे कमी होते असं म्हणू नका ना. सगळेच जर त्याच्याकडे तिकीटीची बघायला लागली तर त्यांची ती चूक आहे. तुम्ही प्रामाणिकपणे मला सांग नाही की बाबा, मी प्रत्येकाला तेच सांगतो, बजेट आता संदीप दादांनी जवळपास 18 कोटी बजेट टाकले. तुम्ही तो सिनेमा खरंच बघा. आता धर्मरक्षक 2 सुद्धा आमचं रायटिंग झालंय, पुन्हा अजून आमचं एक 3ऱ्याचं रायटिंग झालंय. सर ग्रँजर, सिनेमा हे ग्रँजर आहे. आणि तुम्हाला च्यापेक्षा वेगळं, तुमच्या कल्पनेपेक्षा वेगळं तुम्ही काय दाखवू शकता. तो ग्रँजरने सेकंड पार्टमध्ये, आम्ही पहिल्या पार्टमध्ये, तो कुणाला माहित होतं पहिल्या पार्टमध्ये की समुद्रामध्ये युद्ध केलेले, रामाच्या नंतर संभाजी महाराजांनी सेतू बांधलेला आहे, आणि आपण त्या सिद्धींचे एवढे हाल केले संभाजी महाराज. तुम्ही खरा इतिहास बघा, सगळ्या गोष्टी करा. चांगलं करण्यासाठी तुम्ही चांगल्या लोकांशी टीम करा, त्याच्यावर कष्ट करा, मेहनत करा. उपजीविका म्हणून त्याच्याकडे नका बघू. आणि हे आम्ही प्रत्येकाला सांगतो, आणि आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो की त्यांचं कॉपरेशन कसं होईल. आता लेखक, मी फार माझ्या निर्मात्यांना विचारून बघ, लेखक हा माणूस महाराष्ट्र शासनाचं अनुदान मिळावं, मी इथपर्यंत त्यांना मदत करतो. बरोबर, मग अजून काय करायचं. सगळ्या बाजूने प्रयत्न चालू असतात. मग सगळ्यांनीच तसं जर केलं तर सर, प्रत्येकाने करंगळी लावली तर ते डोंगर उचलले जातो, पण प्रत्येकाने करावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.